सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, आपण सर्वजण श्री सिद्धिविनायक न्यासाचा निरोप मिळाल्यानंतर आपण आल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय. या बैठकीमध्ये निश्चितच या गोष्टींचा उहापोह केला जाईल की आमचं हिंदूंचं दैवत असलेलं सिद्धिविनायक मंदिर यांना कोणी बदनाम करतंय का, अशा प्रकारची एक शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. एक 2च दिवसापूर्वी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बाजूलाच असलेल्या सभागृहात सन्माननीय राजसाहेबांनी जे एक पत्र वाचून दाखवलं आणि त्याचा विपर्यास झाला, याबद्दल आज आपण सखोलपणे चर्चा करणार आहोत. मित्र, सिद्धिविनायक न्यासामध्ये आपण सर्वच जण भक्तिभावाने येतो. हे आमचं दैवत आहे, ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्या सिद्धिविनायक न्यासाची आणि त्या देवालयाची कुठेही बदनाम होऊ नये ही भावना आपली सगळ्यांची आहे. दिलेल्या पत्राचा संदर्भ असा होता की या मंदिरामध्ये काही अघटित अशी घटना घडली होती. काही कर्मचाऱ्यांकडनं चोरी करण्यात आली होती आणि ती चोरी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने पकडण्यात आम्हाला सगळ्यांना यश मिळालं आणि त्यासाठी आम्ही खास करून जी मदत घेतली होती ती अँटी करप्शन ब्युरोचे अप्पर पोलीस आयुक्त, ज्यांचं नाव नांगरे पाटील साहेब, यांची आम्हाला मदत मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर ही चोरी पकडण्यात आम्हाला यश आलं. साधारणतः त्यांना मी जे दिलेलं पत्र होतं ते पत्रच फक्त आपल्याला मी देणार नाही, बाकी सगळी माहिती मी देईन. त्या पत्रामध्ये असं आम्ही नमूद केलं होतं की सिद्धिविनायक न्यासामध्ये काहीतरी चाललंय आणि आम्हाला असा संशय येतोय की काही कर्मचारी ह्या एकंदरीत जो काही निधी येतोय याच्यामध्ये काही गडबड करतात, अशा प्रकारची शंका आहे. माझं लेखी पत्र होतं. लेखी पत्र दिल्यानंतर नांगरे पाटील साहेबांना मी आणि आमचेच एक ट्रस्टी भास्कर शेट्टी जाऊन स्वतःहून भेटलो. त्यांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली या कामासाठी आणि आम्हाला विचारलं तुम्हाला कुठे कुठे शंका येते ते त्याने विचारलं आणि त्यानंतर 2 अधिकारी ज्या दिवशी पैसे मोजले जातात त्याच दिवशी बुधवारी सगळ्या प्रवेशद्वारांवरती आपले अधिकारी ठेवले. त्या अधिकाऱ्याने सुद्धा तसं काही विशेष त्यावेळेला मिळालं नव्हतं. मग वेगवेगळ्या उपाययोजना करायला त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर अनेक उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांपैकी खास करून जी उपाययोजना केली, आमचा जो CCTV असतो, या CCTV वरती जे कर्मचारी असतात या कर्मचाऱ्यांना बदलायची त्यांनी विनंती केली. आम्ही ज्या वेळेला त्या CCTV वर असलेले कर्मचारी बदलले आणि नवीन कर्मचारी आले त्यावेळेला आमच्या पहिल्याच गोष्ट लक्षात आली का जी चोरी केली जाते ते चोर कोण आहेत आणि त्यांना पकडण्यात यश आलं. त्याचा 1 नंबरचा जो आरोपी आहे तो आहे तेंडुलकर म्हणून आणि त्याला अरेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखी 9 कर्मचारी होते. ह्या 9 कर्मचाऱ्यांना सुद्धा राजन पेंडुरकर, मी सगळ्या नाव सगळ्यांची नावही आपल्याला देईन. पेंडुरकर, त्यानंतर एक घाडीगावकर, अशा प्रकारची ही 9 नावं आहेत. त्यांना ताबडतोब त्याच दिवशी ज्या वेळेला आम्हाला ते CCTV मध्ये दिसलं 5 मिनिटाचा विलंब न करता ताबडतोब पोलिसांना तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखीन जे 8 जण होते त्यांनाही अटक करण्यात आली. साधारणतः हे सगळे कर्मचारी 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस हे जेलमध्ये होते
आणि त्यानंतर त्यांची जामिनांवरती सुटका झाली. ज्या वेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात आली, चोरी करणारे जे प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते. इतर जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता, याला कुठला राजकीय रंग न देता आपण ह्याच्यातनं नेमकं काय निघतं हे आपण बघावं. आणि त्यानंतर आम्ही काही उपाययोजना केल्या. त्यापैकी दुसरी एक उपाययोजना अशी होती, भटजींना आपण जे काही दानपेटीत टाकल्यानंतर पैसे देतो दक्षिणा म्हणून, ही दक्षिणा आमच्या नियमाप्रमाणे अर्थात JR आहे तो, त्यांनी ते पैसे पुन्हा दानपेटीत टाकले पाहिजेत. ते त्यांनी दानपेटीत टाकायला सुरुवात केली. भटजींच्या आम्ही बैठका घेतल्या आणि अचानक ही रक्कम एवढी वाढली ती साधारणतः 97 लाखापर्यंत आठवड्याला वाढत होती. आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जी काही चोरी आणि दुसरा भटजींकडनं जो काही त्यांना दक्षिणा देत होतो, ही जर आपण बंद केली तर मोठ्या प्रमाणात इथे मंदिराचा जो काही निधी आहे हा वाढणार आहे. मग ट्रस्टी आमचे जे काही आहेत त्यांच्या मनात आलं की आपण ह्या सगळ्याची चौकशी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून काही ट्रस्टीने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात हाच उल्लेख होता की साधारणतः वर्षाला 18 कोटी रुपये वाढले पाहिजेत असा आमचा संशय आहे. आणि मग या सगळ्याची काय हे कमी होत आहेत किंवा काय हे कमी झालेत या पूर्वीच्या कालावधीमध्ये, याची चौकशी करावी. अर्थात राजसाहेबांनी जे पत्र वाचून दाखवलं त्यांनी जे सांगितलं त्यांनी कुठे उल्लेख केला नाही की आताची जी ट्रस्टी आहे या ट्रस्टींकडनं असा काही प्रकार होतोय. या पूर्वीच्या ट्रस्टीवरती सुद्धा त्यांचा हे असू शकेल. आणि हे मी का सांगतोय की हे जे सगळे कर्मचारी आहेत हे साधारणतः उभाटाशी संबंधित आहेत, सगळ्याला माहिती आहेत. आणि ही जी सगळी एकंदरीत चोरी पकडली गेली त्यासाठी आम्हा सगळ्यांना पोलीस खात्याने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि हे चोर पकडण्यात आले. अर्थातच आम्ही संभ्रमात होतो. ही एकदम 6-8 आठवड्यात जी रक्कम वाढली आहे ह्याचं मूळ कारण काय आहे हे शोधणं आवश्यक होतं. भटजींचे पैसे कमी केले की भटजीने पुन्हा पेटीत टाकायला लागल्यामुळे केले का, ह्या चोरीचा फार मोठे आणखीन काही रॅकेट आहे का हे शोधणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे तशा प्रकारचं पत्र हे आमच्या काही ट्रस्टीने हे फक्त न्याय आणि विधी खात्याला दिलं. शिंदे साहेबांना पत्र दिलेलं नव्हतं. शिंदे साहेबांना पत्र द्यायची गरज नव्हती. त्याचं कारण असं आम्ही त्यांना जाऊन भेटणार होतो, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार होतो आणि ही सगळी गोष्ट आम्ही त्यांच्या कानी घालणार होतो. आणि म्हणून मला असं वाटतं ही नसलेलं पत्र, नसलेल्या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव आणि युती मधल्या काही प्रमुख नेत्यांची नावं घेऊन जे बदनाम करण्याचा आणि हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाला बदनाम करण्याचा जो काही घाट घातला जातोय याबद्दल आपल्याशी बोलावं म्हणणंच आपल्याला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आपल्याकडनं जर काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ.